राया हे महादेवता देवता ग्रामदेवता दिवसागर दिवसला मंडळातर्फे तन मन अर्पण आणि काही ठराविक जण आपल्या सहलीला निघत आहेत. काही जणांनी नाव नोंदवलेलं पण त्यांच्या काही अडीअडचणीमुळे येऊ शकले नाही. तरी जाता येता सर्वांचा प्रवास सुखाचा हो आणि आनंदाचा लाभ सर्वांना मिळावं ही सद्गुरू श्री गणराया चरणी प्रार्थना. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, विक्रोळीच्या राजाचा विजय असो. नमस्कार दोस्तों, मैं श्रेयांश डागा हूँ. आपके समय के लिए धन्यवाद. मैं इस आनापान सती ध्यान सत्र में पूरे दिल से आपका स्वागत करता हूँ. तो आइए शुरू करें. दुसरी महत्वाची गोष्ट, इथे जाती संप्रदाय मंत्र तंत्र पूजा पाठ कर्मकांड ह्या गोष्टींना अजिबात मान्यता नाही. पण भगवान बुद्धांनी पण कधीही जाती संप्रदाय मानले नाही. दुसरी गोष्ट, भगवान बुद्धांनी विश्वाला त्यानंतर सर्वांचे आगमन झाले ते केशव सृष्टीमध्ये. डॉक्टर शरदचंद्र अजिंक्य जे मुंबईतील पशुवैद्यक महाविद्यालयाचे प्राचार्य होते, त्यांनी राष्ट्रनिर्माण या उद्देशाने आपली जमीन दान दिली आणि तिथेच 20व्या शतकात डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या दूरदृष्टिकोनातून उभे राहिले हे नाविन्यपूर्ण शैक्षणिक आणि सामाजिक प्रकल्पाचे केंद्र केशव सृष्टी. कृषी, वनौषधी, ग्रामविकास, कचरा व्यवस्थापन, पर्यावरण, पर्यायी ऊर्जा स्तोत्र, गोमाता संरक्षण आणि अशा अनेक प्रकल्पांबद्दल जनजागृती आणि शिक्षण देणारे केंद्र म्हणून केशव सृष्टी आज ओळखले जाते. परिसरातील नवनवीन प्रकल्प रामभाऊ म्हाडगे प्रबोधिनी, किसन गोपाल राजपुरिया वानप्रस्थाश्रम, गौसेवा परिषद, उत्तम कृषी संशोधन संस्था, उत्तम वनौषधी संशोधन संस्था आदींना सर्वांनी भेट दिली आणि खाऊन जातात. मध्ये जे डॉट असतात ते बिटल म्हणतात, ते खातात. म्हणजे आपले फेड कीटक असतात ते खातात. हे खाता खाताच पक्षी येणार आणि त्यांना खाऊन जाणार कीटकांना, किंवा ते खाऊन जाणार. आपण मार्केटमध्ये जातो, पालकची जुडी घेतो, जर जास्ती अशी पानं असतात खाल्लेले तर आपण घेत नाही, किंवा त्या भैयाकडे किंवा ज्या दुकानदाराकडे जास्ती पानं अशीच असतील तर आपण ते दुकानच सोडतो आणि दुसऱ्या ठिकाणी जातो. समजा हे खाऊन गेलेले आहेत, ह्याला आपण वॉश केलं आणि खाल्लं, आपल्याला काय होणार आहे? आपल्याला काही नाही होणार, पण आपण नाही घेत. ओके, परंतु ह्याला वॉश करून खाल्लं, आपल्याला काय होणार नाही. जास्ती फ्रेश बघून घेतो, ह्याचा अर्थ आपण जास्ती खराब खातो. जो पक्षी खातो ते चांगलं. रिझल्ट म्हणजे त्याचं मागचं काय आहे, जर बघायला गेलं तर ज्याच्यावरती जास्ती केमिकल पेस्टिसाइड असेल तिथे कोण जाणार? पक्ष्यांना, किड्यांना, सगळ्यांना कळत आहे, फक्त आपल्याला कळत नाही, आपणच जातोय. ओके, त्याच्या मागचं हे पण रिझन आहे की जास्ती केमिकल पेस्टिसाइड जास्ती फ्रेश. ऑर्गॅनिक पेस्टिसाइड असेल तुम्हाला तिथे किड्यांनी खाल्लेली पानं दिसणार आहेत. ओके, म्हणून ते हे रिझन त्याचं असतंय. शेवटी आपण मूर्ख झालो. हो, छान असतो.
चिबुडच म्हणतात त्याला. तरी काय काय लोक ए पंपकिन देख तो बुला है अंकल बुला है लागला ये देख यहाँ पे वो स्मॉल है ये बिग है ये भी स्मॉल ही है और ज्यादा बड़ा होगा हाँ? या भोपळ्याच्या घारे बिरे बनवायला मस्त फुलं म्हणजे सगळ्या फुलांना येत नाही चालूनच येतं एवढं गोटीसारखं गुळगुळ टाकू ना साखर नवलकोल आले नवलकोल अल्कोल नवलकोल का म्हणतात ते आले हे बघा हे अल्कोल आहे अल्कोल आलं नवलकोल नवलकोल ते का आलाय खाली एक बारीक आहे सुरुवात आहे. एकदम पातळ असते आणि आंबट असतात थोडेसे पण भाजीमध्ये 2 टाकले तरी आपल्याला टेस्ट लगेच समजणार परंतु त्याची लागवड कमी केली जाते का कारण त्याचे ट्रान्सपोर्ट वगैरे आणि दुसरा आहे की एक वेळा पिकल्यानंतर ते जास्त दिवस टिकत नाही आणि बघाल तर टोमॅटोला मेहनतसुद्धा खूप घ्यावी लागते आणि आपण भाव करतो किंवा न्यूज वगैरे बघतो टोमॅटो पलटी केले सगळे रस्त्यावरती त्यांना हेच आहे जर बघाल तर स्टार्टिंगला जे रोपपाती लागवड करतोय आपण त्याला एक सपोर्ट लागतो जसं ते रोप वाढणार तसं सपोर्टिंगची गरज असते त्याला नंतर मेन सपोर्ट देणार त्याला तारेने बांधणार आणि जिथे जिथे फांदी येणार फुलं येणार तिथे ही सपोर्ट रस्सीने बांधले जातो कारण त्याचा स्टेम असतो तो आतमधून पूर्ण ओपन असतो जर फुलं येणार आपण त्याला सपोर्ट नाही दिला जेव्हा त्याला फळं मोठी होणार ती कट होणार आणि खाली पडणार गावी अशीच केलं ते लावले ते वाढला नाही लावलंय लावले त्यांनी केले नवलकोल आले नाही ओके आणि आपण स्टिकसाठी पाहिजे सिंगलसाठी ती लांब लांब लागवड असते त्याची कटिंग केली जाते हे जसे ॲव्होकाडोचं जर बघितलं तुम्ही तर बोर्ड लागलेला आहे की लाईनी झाडांची लागवड केलेली आहे आपण ही त्याची आहे ॲव्होकाडोची आपल्याकडे होत नाही असं म्हणतात ना पण आपण प्लांटेशन केलेलं आहे त्याचा रिझल्ट काय येतो तो तर बघूया ओके याच्यासाठी बाजारात विकत असतात ते सगळे बाहेर आणि आपण म्हणतो आपण किती पण श्रीमंत असाल अमाप पैसा असेल परंतु ज्या सीझन मध्ये आपल्याकडे फळं अवेलेबल असतात तीच खा तीच मुलांना खायला द्या आपल्याकडे पैसे असतात विदेशातून फळं आलेले आपण खातो परंतु आपणच उदाहरण घेतलं आपल्या शेतातला माल मार्केटमध्ये जातो किती दिवस राहतो तिकडनं आपल्याकडे बाहेर येणार महिना होऊन गेलेला असतो त्याच्यामध्ये फ्रूट फ्रेश दिसणार पण न्यूट्रिएंट्स असतात ते सगळे संपलेले असतात तेजपत्त्याची पानं आहेत ती तुम्हाला थोडी पॉइंटेड म्हणजे टोकदार दिसतील आणि पण एका झाडाला आले असते ना ते त्याच त्या झाडाचा खोड असते त्याला आपण दालचिनी म्हणतो ना त्याचा वापर करू शकतो परंतु ही दालचिनी आहे तेजपत्ता मी दाखवतो फक्त लक्ष द्या हे वास आहे चांगला पानांचा आणि त्याला आलेली फुलं ती हे करतात ना नाही हे पण वापरू शकतो पण असं सांगतो की दोन्ही झाडं वेगवेगळी असतात ओके आणि दुसरं म्हणजे हे बघाल तुम्ही आमराईत मध्ये हे जे डॉट दिसतात तुम्हाला सगळीकडे पावसाळी थोडे हिरवे असतात हा दगड फुला जसं असतं तसा हा प्रकार आहे ओके झाडाला काही प्रॉब्लेम्स नाही ओके इंग्लिशमध्ये लिचेन किंवा लायकेन्स म्हणतात ते हे कुठे तयार होतं जिथे हवेमध्ये पॉल्युशन नसतं तिथे 0% एअर पॉल्युशन असतं तिथे हे ग्रो होतात आपल्याला सिटीमध्ये हे बघायला भेटणार नाही तुम्हाला गावठी फ्लावर किंवा कोबी मोठ्या क्वांटिटी मध्ये भेटणार नाही मोठा आणि कलर एकदम फ्रेश पण दिसायला ओके कारण ज्याच्यावरती जर केमिकल पेस्टिसाइड कमी असेल तर तुम्हाला थोडासा कलर डम वाटेल आणि एकदम पेस्टिसाइड जास्ती असेल तर एकदम फ्रेश वाटेल हो दाखवतो उदाहरण देतो मी तुम्हाला परत आणि हे साईडला आंब्याची लागवड आहे म्हणून ते एरियाचं नाव तसं आहे ओके
आणि दुसरं तलावाचं नाव सुद्धा मधुवन तलाव आहे. 32 फूट खोल आहे. अरे बाप टोटल पावसाळी ओव्हरफ्लो होतो. आपलं होतं हो. आणि हा छोटा तलाव आहे. आपण पुढच्या साईडला नाही जाणार, याच्यापेक्षा मोठा आहे. जे वृद्धाश्रम आहे त्याच्या खालच्या साईडला जितावणी एरिया आहे. वर्षभर पाणी असतंय. ह्याच्यामध्ये कुणाला कपडे धुवायला किंवा स्विमिंग करायला अलाउड नाही. कसं आहे की BMCचं पाणी आपल्याकडे येतं आहे, पण समजा की महिनाभर पाणी नाही आलं किंवा वर्षभर नाही आलं तरी आपल्याला पाण्याचा काय प्रॉब्लेम होणार नाही. एवढी आपल्याकडे कॅपॅसिटी आहे. ओके. नाही, ही वायर आहे. ही खाली पाईप आहे. दालचिनी सर्वांना माहित आहे. कलम केला की हो, हे गुटी कलम म्हणतो ते कलम केलेलं आहे. कलम वेगवेगळ्या प्रकारचे केले जातात. तर हा कलम केलेला आहे कारण साईडला आंब्याची लागवड आहे म्हणून ते एरियाचं नाव तसं आहे. ओके. आणि दुसरं तलावाचं नाव सुद्धा मधुवन तलाव आहे. 32 फूट खोल आहे. अरे बाप टोटल पावसाळी ओव्हरफ्लो होतो. आपलं होतं हो. आणि हा छोटा तलाव आहे. आपण पुढच्या साईडला नाही जाणार, याच्यापेक्षा मोठा आहे. जे वृद्धाश्रम आहे त्याच्या खालच्या साईडला जितावणी एरिया आहे. वर्षभर पाणी असतंय. ह्याच्यामध्ये कुणाला कपडे धुवायला किंवा स्विमिंग करायला अलाउड नाही. कसं आहे की BMCचं पाणी आपल्याकडे येतं आहे, पण समजा की महिनाभर पाणी नाही आलं किंवा वर्षभर नाही आलं तरी आपल्याला पाण्याचा काय प्रॉब्लेम होणार नाही. एवढी आपल्याकडे कॅपॅसिटी आहे. ओके. नाही, ही वायर आहे. ही खाली पाईप आहे. दालचिनी सर्वांना माहित आहे. कलम केला की हो, हे गुटी कलम म्हणतो ते कलम केलेलं आहे. कलम वेगवेगळ्या प्रकारचे केले जातात. तर हा कलम केलेला आहे कारण खरंच ऑब्झर्व करायचं असेल तर आपल्या घरी कुंड्या असतात, त्याला तुम्ही जास्ती गोबर टाका आणि प्रत्येक दिवशी पाणी द्या. ती रोपटे तुम्हाला 3-4 दिवसांना सुकताना दिसेल. का? उष्णतेमुळे. म्हणून हे 10 ते 12 दिवस भिजवतात. पूर्ण उष्णता बाहेर निघून जाते. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गांडूळ सोडतो. आणि गांडुळाच्या जाती वेगवेगळ्या असतात आणि ह्याच्यामध्ये जे फिशेस वापरतात ते असते आयसेनिया फोर्टिडा. तसं बघितलं पावसाळी आपल्याला गांडूळ दिसतात ते पण ह्याच्यात चालतील, परंतु प्रोसेस थोडी लांब होणार आहे. जसं 2 महिने लागतात तिथे तुम्हाला 2-2.5 महिने किंवा 3 महिने पण लागू शकतात. आपण पावसाळी गांडूळ बघतो ते कसं स्पीडनी ग्रोथ होते त्याची. आणि झाल्यानंतर मग पूर्ण 2 महिन्यानंतर आपण त्याला एका ठिकाणी जमा करतो आणि गांडूळ खाली जातात. वरचा की त्याच्यामध्ये 1500 किलो कावडंग असेल तेवढं लिटर पाणी लागणार. ओके. आणि दर दिवशी समजा आपण एवढं पाणी घेणार, पुढे जाऊन पाण्याची समस्या होऊ शकते. म्हणून काय करतो, आता बघत होते ते साफसफाई चालू आहे. जेव्हा ते साफसफाई करतात ते पाणी असतं वेस्टेज, ते आपण पाईप अटॅच केलेलं आहे, असं बनवलेलं आहे. तिथून तेच पाणी आपण मिक्सिंग साठी घेणार. ओके. म्हणजे त्या पाण्याची वेस्टेज नाही, त्याच्याने ते मिक्स करणार आणि ते ह्याच्यामध्ये सोडणार आणि त्याच्यापासून आपण गॅस तयार करणार. तो गॅस वापरतो शाळेवरती. इथून शाळेचं डिस्टन्स 700 मीटर आहे. गॅस स्लोली जाणार, कुकिंग स्लोली होणार. म्हणून त्या साईडला कॅबिन आहे, तिथे एक ब्लोअर आहे, त्याला आपण प्रेशर देतो, तेवढी फास्ट जाते, तेवढी फास्ट कुकिंग करते. म्हणजे हेच नाही वापरत, त्याच्यासोबत LPG सुद्धा वापरतात. कारण मुलांचं जेवण 400-450 स्टुडंट आहेत, टायमावरती जेवण पण बनलं पाहिजे म्हणून दोन्ही गॅस वापरतात. ओके. आणि ह्याच्यापासून जे बाहेर वेस्टेज निघतं स्लरी, त्याचा उपयोग करतो आपण शेतीसाठी खत म्हणून. म्हणजे काहीच वेस्टेज होत नाही. हो. हां. निकाल के अंदर लाना है. करवंद वेगळी कदम बघ. हा, करवंदाचं एक ग्रुप असतो. मला पण माहिती काटेरी आणि हे झाड मोठं वृक्ष. बायोगॅस आणि थर्ड पार्ट जातो तो वर्मी कंपोस्ट गांडूळ खतामध्ये. ओके. भविष्यात तुम्ही इथे तुलादान करू शकता. ओके. सवामणी करू शकता. तर म्हणजे इथे भरपूर प्रोग्राम तुम्ही करू शकता करायचे असेल तर. आता जसं की सवामणी म्हटलं की आपण जे पण दान करतो सवाच्या हिशोबाने करतो. 3100 रुपये घेतात. तुम्ही म्हणाल आम्ही 3100 रुपये देतो, आम्हाला आता सवामणी करायची आहे, पॉसिबल नाही. 2 दिवसाआधी बुकिंग करावं लागेल. का?
कारण 50 किलोचे लाडू बनवून देतात पंचखादाचे. तुम्ही म्हणाल की आता पाहिजे ते लगेचच बनवू शकणार नाही, बरोबर ना. करीबन 400 ते 500 लाडू येणार, म्हणून ते 2 दिवसाआधी बुकिंग करावं लागतं. ठीक आहे. आता मानणं न मानणं आपल्यावरती असतंय, पण बोलतात ना अंधश्रद्धा म्हणतात, त्याच्या मागे सायन्स पण असतं. तरी पण एक असं जर बघितलं तर लहान मुलं वगैरे रडतात, तर त्याच्या सेफ्टीने जर धाडलं तर खरोखरच असर होतं. ट्राय करायचं असेल तर करू शकता. ओके. दुसरं आहे, काय पण आपण खायला देतो हातावरती देतो. ओके. असं म्हणतात की गोमातेची जी हातावर स्पर्श झाली तर भागरेषा बदलते, असं पण म्हणतात. पण मी जसं सांगितलं, मानणं न मानणं आपल्यावरती. लगेचच आपण वापरत नाही का, कारण त्याच्यामध्ये पाण्याची मात्रा जास्ती असते. तर ते घेतलं आपण तर हे स्टिकी होणार. ओके. असं होल्स वगैरे होणार नाही, म्हणून ते 3-4 दिवस आपण गोबर साईडला ठेवतो. पाण्याचा त्याच्यातून निचरा होतो, नंतर ते आपण वापरतो आणि त्याच्यापासून गोकाश बनवतो. ह्याच्यामध्ये दुसरं काही वापरत नाही. ठीक आहे. हा 15 रुपयाप्रमाणे वाटतं विकतात इथे. हा 15 आणि हां हां. आणि आपल्याकडे टोटल गोवंश आहेत ते 260च्या वरती आहेत. सगळ्या देशी गाय आहेत, गिर गाय. आणि त्याच्यात जर बघितले तुम्हाला एकच कलरच्या जास्ती दिसतील, साहिवाल व्हरायटी, सिंधी आणि साहिवाल. गुजरात साईडला बिलॉंग करतात. तुम्ही सांगली सोलापूर साईडला गेलेत तर खिल्लारी, कृष्णा डांगी वगैरे नावं ऐकले असतील, त्या बघायला भेटतील. देशी गाय ठेवण्याचं कारण गोमाता आपण बोलतो, का बोलतो सर्वांना माहीत आहे. आणि देशी गाय ठेवण्याचं कारण ह्यांचं गोबर आणि गोमूत्र खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो. पहिला पार्ट जातो तो मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये. ते प्रोडक्ट्स आपल्याला तिथे बघायला भेटतील, जसं शॅम्पू आहे, धूप अगरबत्ती, फेस पॅक, टूथ पावडर. जर करणार आणि सुकवणार ती काळी मिरी असते. हां. आणि जे व्यापारी असतात, मिक्सिंग करायचं असेल तर पप्पायाचं बी टाकणार, दोन्ही सारखे दिसतात. आणि ती पिकवून सुकवल्यानंतर वरचं कवर काढणार, ती व्हाईट पेपर असते. कळलं. एकच प्लांट्स असतो, पण पिकल्यानंतर व्हाईट पेपर. आणि व्हाईट पेपर जास्त करून आपण वापरतो आयुर्वेदामध्ये किंवा छास वगैरे पितो ना त्याच्यामध्ये, म्हणून ती थोडीशी कॉस्टली असते. जेवणामध्ये वापरतो ते आपण ती काळी मिरी. हां. आणि हा प्रकार कुठला? हा बूस पेपर म्हणजे कशी ही झुडूपवर्गीय आणि ती वेलवर्गीय. आता वेलवर्गीय ह्याच्यासाठी कसं आहे की आपण फार्मिंग केली तर त्याच्यावरती जसं सरांनी सांगितलं की जे आंबे काढणारी माणसं भेटतात ना, तसं जर काढणारा माणूस भेटला नाही तर पूर्ण पिकून खाली पडेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. हे कसं कुणी पण जाऊन कट करू शकतं. आणि परंतु ह्याला शेड बनवणं गरजेचं आहे. जर शेड बनवलं नाही तर त्याची व्यवस्थित प्रोडक्शन येणार नाही. पाण्याच्या जागामध्ये बघितलं तर सापाच्या दंशामुळे लोकांच्या मृत्यूचं प्रमाण कमी आहे, एवढं हणीबीच्या दंशमुळे, म्हणून ते जास्ती डेंजरस असतात. ओके. आणि ज्या मधुमाशी बी किपिंग करतात त्याच्यामध्ये मधुमाशी आपल्याकडच्या नसतात, ॲपेस सेरेना किंवा ॲपेस मेलिफेरा. मधुमाशी विषयी जास्ती सांगणार नाही, परंतु नेचरमध्ये मधुमाशीचं अहम भूमिका आहे. कारण नेचरमधून मधुमाशी संपली तर आपण पण संपलो. कारण आता पण घेतले तरी इकडे तिकडे ठेवा सगळं, तर मग तुम्हाला दुपारनंतर प्लांट बाय करू शकता. आणि आपले हर्बल प्रोडक्ट आणि मेडिसिनल प्रोडक्ट जे पण प्रोडक्ट्स आहेत नंतर विज्ञान केंद्र बोलते पता नहीं. बट ये कैसे कि कोरोना में देखेंगे तो बहुत सारे लोगों ने ये बाय किया. हाँ, क्योंकि तभी कोरोना में सबको ऑक्सीजन की जरूरत थी. ये प्लांट अजिंक्य स्मारक नाइट में भी सांगितलं होतं. ओके. तो इंडोर प्लांट्स है, इसीलिए ज़्यादातर लोग खरीदते. अभी भी देखेंगे तो आपको बाहर ये 300-400 में ही मिलेगा. इतना कॉस्टली है. अपने यहाँ पे 50 से 100 रुपये, 100 तो ज़्यादा हो गए, आपको मिलेगा. अभी ये सीजन में लगा सकते हैं. हां, हे एवढा स्ट्रॉंग प्लांट्स समजा तुम्ही खाली लागवड केली, ओके, आणि व्यवस्थित सावलीत असेल आणि वर्षभर ते राहिलं असेल, तुम्ही वर्षभर त्याला पाणी नाही दिलं तरी ते चालतं. कुंडीमध्ये असेल तर त्याला दुसरे फुटवे सुद्धा येतात. तुम्ही महिनाभर बाहेर गेले तरी त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. खूप ते स्ट्रॉंग आहे. आणि हे वालं गोशाळेत बोललं तसं मानणं ना मानणं आपल्यावरती असतं. तर हे एक नक्षत्र जर स्वतःचं माहिती असेल तर इथे कुंड्यांमध्ये ती झाडं आहेत. तुम्ही तुमचं नक्षत्र माहिती असेल तर तुम्ही इथे थोडंसं तुम्हाला बघायचं असेल तर व्हिजिट करू शकता तुम्ही. ओके. राशी आणि नक्षत्राचं म्हणजे तुम्हाला हे आहे राशीप्रमाणे. हा, पण आपली रास माहिती पाहिजे. ब्लॅक ऑइल प्लांट नाव जर तुम्ही नेटवरती सर्च केलं तर चुकीचं दाखवणार. तर नाव मला वाटतं चुकलंय. ज्योतिषमती किंवा मालकांगणी म्हणतात किंवा मनकांगणी.
ओके. आणि आयुर्वेदामध्ये बुद्धिवर्धक म्हणून त्याचा उपयोग होतो किंवा ज्योतिषमती जॉईंट पेनसाठी ऑइल भेटतंय तुम्हाला जर आयुर्वेदिक विक्रेत्यांकडे गेलं तर. हे पावसातच जास्त आहे. हा पावसात खूप येतं. मालकांनी तेल येतं. हाँ हो हो. ये ऐसी बीन्स आते हैं इसको. इसको फ्रूट नहीं आते. अच्छा तो उसमें से ये मेल है. ओके. वहाँ पे फ्रूट देखा वहाँ पे भी आगे वाला ये फ्रूटिंग है वो फीमेल है. तो उससे नीरा नहीं लेते. उससे नीरा लेंगे तो फ्रूट नहीं मिलेंगे क्योंकि इसकी ये फ्रूट की प्रोसेस जब स्टार्ट होती है तो उसको कट करेंगे. इसका फ्रेश जूस रहता है वो नीरा होती है. आफ्टर लंच या तो अगर वो पॉट है अच्छे से वॉश नहीं किया होगा तो उसमें अल्कोहल की मात्रा बढ़ती है तो नीरा की फिर ताड़ी या टॉडी जो बोलते हैं वो बनती है. ताड़ी बनती है. हा पिंपळासारखीच पाणी. इसका रोल बना के भेंडी का है ना ये? ऐसे बजाते हैं. इसीलिए आप तेरे को दिया था ना. ती पिंपळासारखी दिसते, ती भेंडीची पानं. जेव्हा अर्जुन समजा ह्याची साल थोडी तुम्हाला कमी समजा पडली आपल्याकडे आहे परंतु ते कमी पडते तर ह्याची साल सुद्धा वापरतात. हा रक्तार्जुन. अच्छा हा अर्जुन आणि हा रक्तार्जुन. मराठीत आपण ऐनाचं झाड म्हणतो ना हा आहे. हा आणि ह्याला मोहर आलं होतं ते खराब झालं मतलब करपलं तर हे डिब्बा आहे.